नमस्कार मंडळी, मी भगवान वानखेडे आणि आपण पाहत आहात पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। मंडळी, 2025 हे वर्षे आता संपत आले। आज या वर्षाचा शेवटचा दिवस अर्थातच 31 डिसेंबर 2025। मंडळी, आजपर्यंत आपण पंढरपूर लाईव्ह पाहत आलेला आहात। अनेक जण पंढरपूर लाईव्हचे सबस्क्रायबर पण आहेत आणि पंढरपूर लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही दिलेल्या विविध बातम्यांच्या संदर्भामध्ये आपल्या प्रतिक्रिया पण चांगल्या आलेल्या आहेत। पंढरपूर लाईव्हचं कौतुक सातत्यानं पंढरपूरकरांनी केलेलं आहे। याचं कारणही तसं आहे, पंढरपूर लाईव्हनं खळबळजनक बातम्या देण्यासोबतच पंढरपूर शहरातील जी महत्त्वाचे प्रश्न होते ते प्रामुख्यानं मांडण्याचा आजपर्यंत प्रयत्न केलाय। 2014 मध्ये हे चॅनल सुरू करताना मुख्य उद्देश आमचा हाच होता की पंढरपूर शहरातील विविध समस्या, वारकरी भाविकांच्या सोयीसुविधा या संदर्भामध्ये या चॅनलच्या माध्यमातून आवाज उठवायचा आणि पंढरपूर शहरातील जी रखडलेले प्रश्न आहेत ते शासनापर्यंत पोहोचवायचे आणि यासाठी विविध बातम्या प्रसिद्ध करायच्या। अशाच वेगवेगळ्या बातम्या प्रसिद्ध करून पंढरपूर शहरातील महत्त्वाचे प्रश्न आम्ही मार्गी सुद्धा लावलेले आहेत। याची सुरुवात 2014 मध्ये जेव्हा मी हे चॅनल चालू केलं होतं तेव्हा आज सुद्धा तुम्ही माझ्या या पंढरपूर लाईव्ह चॅनलवर पाहू शकता। पंढरपूरचा जो कॉलेज चौक आहे, कॉलेज चौक ते वाखरी हा रस्ता एक पदरी होता, मध्यभागी डिवायडर नव्हतं। त्यामुळं या भागामध्ये अनेक अपघात घडत होते। या रस्त्यावर अनेक ठिकाणी डिवायडर सोबतच अनेक ठिकाणी गतिरोधकांची आवश्यकता होती। या संदर्भामध्ये पण पंढरपूर लाईव्हनं वारंवार आवाज उठवला आणि त्यानंतर पंढरपूर शहरातील पंढरपूर कॉलेज चौक ते वाखरीपर्यंतचा जो रस्ता आहे या रस्त्याला रस्ता दुभाजक बसवले आणि तत्कालीन स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांनी या वृत्ताची दखल घेत त्या काळामध्ये वाखरीपासून ते कॉलेज चौकापर्यंत अनेक ठिकाणी गतिरोधक बसवले आणि या भागातील अपघात थांबले। यासोबत त्या काळामध्ये पंढरपूरच्या पद्मावती उद्यानाची दुरावस्था झाली होती। जिजामाता उद्यान बंद होतं, पद्मावती उद्यान बंद झालं काही दिवसांनी। त्यानंतर यमाई तलावाची सुद्धा दुरावस्था झाली होती ट्रॅकची। या सर्व बातम्या आम्ही प्रसिद्ध केल्या। यमाई तलावाचा जी ट्रॅक होता त्या फरशा सगळ्या विखुरल्या गेल्या होत्या, तो प्रश्न प्रशासनानं मार्गी लावला। यानंतर पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकानजीक असलेलं जिजामाता उद्यान, जे आज तुम्ही स्वरूप बघताय या उद्यानाचं, ते स्वरूप निश्चितच अतिशय पंढरपूरकरांसाठी प्रेक्षणीय स्थळ ते बनलेलं आहे। या बगीच्याचं जे आताचं स्वरूप बदललंय याला कारणीभूत काही अंशी पंढरपूर लाईव्हनं लावलेल्या बातम्या सुद्धा आहेत। याची दखल प्रशासनानं घेतल्यामुळं हे प्रश्न मार्गी लागले। याचसोबत पंढरपूर शहरातील जो लिंक रोड होता त्या काळामध्ये लिंक रोड हा एक पदरी होता, दोन पदरी हा रस्ता नव्हता आणि जे साईडचे लाईटचे पोल होते ते खूप रस्त्याच्या लगत असल्यामुळं आणि या भागात गतिरोधक नसल्यामुळं, त्या VIP मार्ग असल्यामुळं गतिरोधक नव्हते, त्यामुळं या भागामध्ये वारंवार अपघात होत होते। त्यावेळेस तत्कालीन पोलीस निरीक्षक नावंदे साहेब यांच्या नजरेला आम्ही या गोष्टी दाखवून दिल्या आणि त्यानंतर या भागामध्ये सुरुवातीला रस्त्यावरचे जे पोल होते लाईटचे ते बाजूला घेण्यात आले आणि या ठिकाणी गतिरोधक सर्वात आधी पंढरपूर लाईव्हच्या बातमीमुळे लागले। यानंतर कालांतराने पंढरपूर शहरातील पालखी मार्ग बनला, लिंक रोडचं दुपदरीकरण झालं। अशा पद्धतीनं पंढरपूर शहराचा विकास वाढत गेला आणि या विकासाचे साक्षीदार पंढरपूरकरांच्या विविध प्रश्नांचे मांडणी करण्यासाठीची जी महत्त्वपूर्ण भूमिका आहे ती पंढरपूर लाईव्हनं बजावलेली आहे। आत्ता सुद्धा या 2025 या वर्षामध्ये जे पालखी मार्गाचं काम रखडलेलं होतं या संदर्भामध्ये वारंवार आवाज उठवून हे रखडलेलं काम
पुन्हा सुरू करण्यासाठी आणि अतिशय जलद गतीनं आता हे काम चालू आहे, यासाठी पंढरपूर लाईव्हनं निभावलेली भूमिका, लावलेल्या बातम्या सुद्धा सिंहाचा वाटा बजावलेले आहेत आणि हे कुणीही नाकारू शकत नाही. पंढरपूर शहरामध्ये जे धुळीचं साम्राज्य पसरलेलं आहे, अनेक रस्त्यावर खड्डे पसरलेले आहेत, पंढरपूर शहरामधील जे पुतळे बसवलेले आहेत त्याची स्वच्छता होत नाही, या संदर्भामध्ये सुद्धा पंढरपूर लाईव्हनं वारंवार आवाज उठवला आणि नुकत्याच झालेल्या पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा कळीचा मुद्दा बनला आणि दोन्ही बाजूने राजकीय वातावरण तापलं गेलं, यामध्ये हे मुद्दे उचलले गेले. आणि आत्ताच काल पंढरपूर शहरातील जी पुतळे आहेत बसवलेले वेगवेगळे संतांचे वगैरे, या सर्व पुतळ्यांची स्वच्छता चक्क पाण्यानं धुवून पंढरपूर नगर परिषदेने केले, यामध्ये सुद्धा पंढरपूर लाईव्हच्या वृत्ताचा सिंहाचा वाटा आहे. आता जाता जाता आज पंढरपूर लाईव्ह शेवटच्या दिवशी सुद्धा एका महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालणार आहे. हा पंढरपूर शहरातील तोच हा महत्त्वाचा मुद्दा आहे, जो अतिशय त्रासदायक असा हा प्रश्न आहे. तो वारकऱ्यांसाठी आहे, पंढरपूरकरांसाठी आहे आणि एकूणच प्रशासनावर ताण आणणारा सुद्धा आहे. तो म्हणजे पंढरपूर शहरातील विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था आणि विविध मार्गावर होत असलेली वाहतुकीची प्रचंड कोंडी. आता मी तुम्हाला माझ्या बाजूला तुम्ही बघू शकताय, हा व्हिडिओ आहे पंढरपूर शहरातील मंदिर परिसरातला. पंढरपूर शहरातल्या मंदिर परिसरातील महाद्वार, जो मुख्य महाद्वार आहे देवाचं, त्या महाद्वारासमोरचा आणि प्रदक्षिणा मार्गावरचा तुम्ही पाहू शकताय कशा पद्धतीनं या ठिकाणी प्रचंड अशी चेंगराचेंगरी म्हणलं तरी वावगं ठरणार नाही अशी ही गर्दी आहे. गर्दी वारकऱ्यांची आहे. नाताळचे दिवस आहेत, वर्षाचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळं पंढरपूरमध्ये अर्थातच भाविकांची गर्दी जास्त असल्यामुळं गर्दी आहे. परंतु यामध्ये जे परप्रांतीय फेरीवाले आहेत, जे रस्त्याच्या मधोमध अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकताय बसलेले आहेत, या फेरीवाल्यांच्या मुळं या ठिकाणी अशा पद्धतीनं भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. याचसोबत पंढरपूर शहरातील मंदिर परिसरामध्ये 4 व्हीलरला प्रवेश बंदी असताना सुद्धा चक्क प्रदक्षिणा मार्गावर तुम्ही पाहू शकताय, या ठिकाणी आम्ही हा व्हिडिओ दाखवतोय कशा पद्धतीनं 4 चाकी गाड्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आलेल्या आहेत. खरं तर पंढरपूरमध्ये येणारा वारकरी भाविक यांच्यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था केलेली आहे किंवा पर्याय पार्किंग व्यवस्था वाढवण्याची सुद्धा गरज आहे. ही वाहनं पंढरपूर शहरातील प्रदक्षिणा मार्गावर येतातच कशी, हा खरा कळीचा मुद्दा आणि हा खरा आमचा परखड सवाल प्रशासकीय यंत्रणेला आहे. पंढरपूर शहरामध्ये येणारी ही जी भाविकांची वाहनं आहेत, ही वाहनं प्रथम या ठिकाणी येण्यास बंदी घातली पाहिजे. परप्रांतीय फेरीवाल्यांना मंदिर परिसरामध्ये प्रवेश बंद केला पाहिजे आणि तरच या ठिकाणी अशा पद्धतीची वाहतूक कोंडी होणार नाही. हा झाला मंदिर परिसरातील वाहतूक कोंडीचा मुद्दा आणि त्यावर पर्यायी व्यवस्था. या व्यतिरिक्त जरी प्रशासनाला काही वाटत असेल की अजून काही व्यवस्था वेगळी करावी, तर ती सुद्धा प्रशासनानं करायला हरकत नाही. एव्हाना प्रशासनानं या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. उद्याच्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला जर केली तर याचं अभिनंदन आणि कौतुक पंढरपूर लाईव्हवर आम्ही निश्चितच करू. हा झाला पंढरपूर शहरातील मंदिर परिसरातील वाहतुकीचा प्रश्न. अजून एक पंढरपूर शहरातील वाहतुकीचा प्रश्न आहे, तो म्हणजे पंढरपूर शहरामध्ये अवजड वाहनांना प्रवेश बंदी आहे. अवजड वाहनं जी बाहेरून येतात त्याला बाहेरचे पर्यायी मार्ग आहेत, बायपास आहेत, या ठिकाणाहून हे अवजड वाहनं गेले पाहिजेत. परंतु ही अवजड वाहनं बिनदिक्कतपणे पंढरपूर शहरातील विविध मार्गावरून फिरताना दिसतात. नवी पेठेत दिसतात, चौफाळ्यात दिसतात. एव्हाना पंढरपूर शहरातील सावरकर चौकामध्ये तर नियमितपणे अशी अवजड वाहनं
वाहतूक करताना दिसतात, इंदिरा गांधी चौकामध्ये दिसतात. दोन्ही बाजूचे जे रेल्वे पूल आहेत, या रेल्वे पुलाखाली ही अवजड वाहनं अडकून पडतात आणि पंढरपूरकरांना आणि भाविकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावं लागतं. तर जाता जाता प्रशासनाला पंढरपूर लाईव्हच्या वतीनं आणि समस्त पंढरपूरकरांच्या वतीनं आणि समस्त भाविक भक्तांच्या वतीनं मी एक विनंती करेल की पंढरपूर शहरातील रस्त्याचे प्रश्न आहेत, खड्ड्याचे प्रश्न आहेत, धुळीचे प्रश्न आहेत, यासोबत आत्ताचा जो आम्ही मुद्दा उपस्थित केला आहे वाहतूक कोंडीचा, हे प्रश्न तुम्ही सोडवावेत आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला श्री विठ्ठल रुक्मिणी सद्बुद्धी द्यावी ही या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. आणि तुम्हाला, आमच्या दर्शकांना आणि सर्व वारकरी भाविकांना पंढरपूर लाईव्हच्या वतीनं नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.